खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचा व्हॉट्सअप चॅनल आजच फॉलो करा. लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, सध्याचे जे आपण चित्रीकरण पाहत आहोत ते पुसेगावचा जो बैल बाजार आहे 2024 सेवागिरी महाराजांच्या यात्रेच्या निमित्त इथं मोठ्या प्रमाणामध्ये हा बाजार भरत असतो आणि महाराष्ट्र कर्नाटकाचे सर्व शेतकरी असतील, व्यापारी असतील, ते मोठ्या प्रमाणामध्ये या बाजारामध्ये येत असतात. आपण शेतकऱ्यांशी संवाद साधतोय. मंडळी, मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव स्वप्नील उत्तम फडतरे, राहणार फडतरवाडी, पोस्ट बोध, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आणि माझा मोबाईल नंबर आहे 8308077307. मालक, आम्हाला हे सांगा की पुसेगावचा बैल बाजार कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? पुसेगावचा बैल बाजार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा खिलार जनावरांचा बैल बाजार म्हणून इथं मोठ्या मापाचे खिलार बैल मिळतात. बावधन बगाडासाठी म्हणा किंवा पुण्यात आपल्या पालखीसाठी इथून बैलांची खरेदी केली जाते. स्वप्नील उत्तम फडतरे हे नाव एका गोष्टीसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध, जातीवंत वळू दावणीला सांभाळले जातात. सध्या दावणीला किती बैल आहेत आणि काय दाती, थोडंसं ती माहिती द्या. आता आपल्या दावणीला वळूसाठी 3 बैल आता चालू आहेत. 2 6 दाती आणि 1 जुळलेला बैल आहे. आणि हा खोंड आपण नागरमंडळी चिक्कोडी तालुक्यातून खरेदी केलेला आहे. जेव्हा एखादा तुम्ही वळू बैल खरेदी करता किंवा एखादा मोठा बैल खरेदी करता तर तो निवडत असताना कोणत्या गोष्टी मुख्य तुम्ही वळूच्या दृष्टिकोनातून बघता? वळूच्या दृष्टिकोनातनं आता 2 वर्ष शर्यत चालू झाली. ह्या शर्यतीसाठी कोसा कलरच्या डिमांड जास्त आलेली. पांढऱ्या बैलाला मार्केट जरा कमी झालेलं आहे आता सफेद बैलाला. तर त्यात हा कलर कोसा कलर, तर त्या वळूचे कान बारीक, चेहरा नाजूक, शिंग बुडक्यात जाडीला बारीक, मागं शेपूट बारीक आणि शरीरयष्टी मजबूत, ह्यासाठी वळूचा बैल निवडतात. आता तुम्ही म्हणले की शर्यत बंदी उठली, शर्यतीच्या वासरांची मोठी मागणी, ह्या कोस्या बैलाला जास्त हे असतं, मागणी असते. म्हणजे काय आहे ह्या कोस्या बैलामध्ये वेगळेपण? कोस्या बैलाकडे जो करंट, तापटपणा, गरम रक्त जे आहे तसं सफेद बैलाकडे येत नाही. जे आपण काजळी खिलार हे वगैरे बैल म्हणतो ते कसं ज्या त्या क्षेत्रात असते. तसं पंढरपूर भागात काजळी खिलार चालतो. आपल्या मान मसवड भाग, हा सातारा भाग, यात कोसा खिलारला आत्ता मार्जिंग जास्त आहे. आणि शर्यत क्षेत्रात कोसाच बैल जास्त आत्ता बघायला मिळतो आपल्याला. एखादा शर्यत क्षेत्रामध्ये जेव्हा बैल पळतो तेव्हा तो पळण्यासाठी त्याच्या अंगी म्हणजे अंगभूत गुण असतात का, त्याला ट्रेनिंग दिलं जातं? त्याला ट्रेनिंगच द्यावं लागतं. अंगभूत गुण फक्त त्याचं एकच की चप्पलपणा, हा अंगभूत गुण त्याचा एक आहे. पण त्याला जसं आपण ट्रेनिंग देऊ त्या पद्धतीने तो काम करत असतो. मंडळी, अशा पद्धतीने आपण स्वप्नील यांच्याकडून त्यांच्या दावणीच्या बैलांची माहिती घेतली. स्वप्नील, आम्हाला थोडंसं हे सांगा की पुसेगावचा बैल बाजार गेले 2 ते 3 वर्ष भरला नाही, कोरोना असेल, लंपी असेल, तर त्या काळात किती मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं तुमचं होत असतं? शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात, कारण ही गाय जी वगैरे पळतात ते वासराची विक्री व्हावी, त्यापासून 4 रुपये नफा मिळावा शेतकऱ्यासाठी गाय पाळले जातात. आणि हे 2 वर्ष लॉकडाऊन आणि 1 वर्ष लंपी, या 3 वर्षात आता 4थ्या वर्षी हा बाजार भरलेला आहे. तर यामध्ये शेतकऱ्यांचं असं नुकसान झालं की वासरं कोण घेत नव्हतं, विचारत नव्हतं वासराला. की बाजारात आल्यानंतर आता काल परवा मोठी उलाढाल झाली वासरांची लहान या बाजारात. त्या बाजाराचं म्हणजे बाजार भरण्याचं ही म्हणजे वासरांची उलाढाल मोठ्या प्रमाणात होती ह्या बाजारात. आणि शर्यत चालू झाल्यापासून वासरांनाच जास्त मार्केट. पुसेगावचा बैल बाजार यंदाच्या वर्षी आता 3 वर्षानंतर 4थं वर्ष आहे, 4थ्या वर्षी भरतोय. तर यंदाच्या वर्षी कशा पद्धतीचा बाजार भरलाय? मोठा आहे का, स्वरूप कसं आहे? या वर्षी पण बाजार मोठा भरला आहे तसा. आणि मोठ्या बैलांची पण तितकीच, वासरांची तशी मोठ्या बैलांची सुद्धा उलाढाल काल झालेली आहे रथा दिवशी. आता रथाच्या दिवशी जी उलाढाल होती ती मालक खरेदी केलेली बैल घेऊन जातात का, ती असतात बाजारात पाहायला? बाजारात पाहायला पण आहेत आणि काही जणांनी घेऊन पण गेलेले आहेत कालच. ठीक आहे. तर मंडळी, आपण स्वप्नील यांच्या दावणीचं हे आदत वासरू पाहिलं. हे आदत वासरू पुण्याच्या मोशीच्या प्रदर्शनात देखील आकर्षण होतं. आता स्वप्नील यांच्या दावणीच्या आपण इतर बैलांकडे जाऊया मंडळी, ती माहिती घेऊया. स्वप्नील यांच्या दावणीला सध्या आपण अजून 2 बैल पाहतोय. स्वप्नील, आम्हाला या बैलाचं किती दाती, काय, किती गायी आजपर्यंत भरल्यात ती माहिती द्या. हा बैल आपण 2 वर्षापूर्वी खरेदी केलेला होता. हा बैल आत्ता दाताला 6 दाते आहे आणि याच्या 1000 गाय झाली आत्तापर्यंत.
स्वप्नील, दावणीला आम्ही जवळपास 3 वळू बैल, त्यातलं एक आदत खोंड आहे, तो काही दिवसात चालू होईल. आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 3 ते 4 वळू दावणीला सांभाळणं, हे तुम्ही किती मॅन पॉवर घरामध्ये काम करतो याच्यासाठी? घरामध्ये माझे वडील आहेत, वडील, मी आणि लहान भाऊ, आम्ही 3 जण मिळून ही बैलांची सांभाळणी करत असतो. तुमच्या तिघांमधली एक जरी व्यक्ती समजा इतर कामासाठी बाहेर गेली तर दोघात मॅनेज होतं का? दोघात मॅनेज होऊ शकतं. आपण मंडळी त्यांच्या दावणीचा हा एक वळू बैल पाहिला, किती काही भरल्यात. आपण पुढच्या बैलाकडे जाऊया मंडळी. स्वप्नील, आता जेव्हा आम्हाला इथं अजून एक असं विचारायचं आहे की आता गाई मालक जेव्हा दावणीला येतो तेव्हाच आता तुमच्याकडे 3 वळू येतं, मग कोणता वळू भरायचा तुम्ही ठरवता का गाई मालक ठरवतो? नाही, आमच्या इथं गाय घेऊन आल्यानंतर त्या मालकांनाच अधिकार असतो. म्हणजे कुठला बैल त्यांना पसंत पडेल तो बैल आम्ही भरतो. आणि 3 बैलांना आम्ही दर एकच ठेवलेला आहे, त्यामुळे त्यांच्या पद्धतीनं कुठला पाहिजे ते बैल भरतो आम्ही. पण आता दावणीला 3 वळू ठेवण्यामागं कारण असं पण आहे का की दिवसाला जास्त प्रमाणात गायी येतात का? कशामुळे एवढे 3 वळू? 3 वळू म्हणजे आता गायीचं प्रमाण पुन्हा म्हणजे आता हे तुमच्या सहकार्यानं किंवा ही बैलगाडा शर्यत चालू झाल्यापासून गायींचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. तर एका दिवशी बैलाला जास्त जर लोड 6-7 गायी जर एका बैलाला कडून जर केल्या तर त्या एका बैलावर लोड जास्त येतो. त्यामुळे 3 बैल एका गायला हा, दुसऱ्या गायला तो असाच आदला बदल करून भरत असतो आम्ही. मंडळी, मालकांनी सांगितलं की दावणीला एकापेक्षा जास्त वळू ठेवण्याचं मुख्य कारण गायी येण्याचं प्रमाण, त्या भागातल्या गायी जास्त प्रमाणात असल्यावरती वळू जास्त प्रमाणात ठेवले जातात. मंडळी, यांच्या दावणीचा अजून एक आपण शेवटचा एक वळू पाहतोय की जो आता जवळपास दाताला जुळलेला आहे. आणि या वळूचं मंडळी विशेष गोष्ट म्हणजे आत्ता 3 वर्ष बाजार भरला नाही. 2019च्या दरम्यान जेव्हा भरला होता त्यावेळेस हे आदत वासरू आपण त्यांच्या दावणीला पाहिलेलं होतं. या खोंडाबद्दल आता जवळपास तो कडदाती झालेला आहे, तर त्याची माहिती घेऊ. स्वप्नील, हा जो आम्ही आदत असताना याचं चित्रीकरण केलेलं, आज परत बाजारात तो कडदाती झालेला आम्ही पाहतोय, तर कुठून घेतला होता? कसा व्यायाम खुराक या बैलाचा तुमचा असतो? आता हे आपण खरेदी केला होता 9.5 महिन्याचा खोंड. गायला पेचं तुटल्यानंतरच आपण याचा बाप आपल्या जवळच होता, आपल्याच बैलाच्या पोटचा हा खोंड आहे. तर हा पण बाढळे, कोरेगाव तालुक्यात बाढळे म्हणून गाव आहे, त्या बाढळे गावातनं 9.5 महिन्याचं वासरू आणून हे मोठं केलेलं आहे. आतापर्यंत याच्यापासून किती गायी भरल्यात? याच्यापासून आता 3000 गाय भरली. म्हणजे अंदाजे किती वासरं सध्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात? आता मार्केटमध्ये ह्याच बाजारात वासरं एक 10 ते 12 वासरं ह्या बैलाचे आहेत ह्याच बाजारात. आता बैल जेव्हा तुम्ही वळू म्हणून घेता तेव्हा त्याला खुराक आणि व्यायाम मुख्य काय देत असतं की त्याचं शरीरयष्टी आम्ही ही बघतोय मोठी, मजबूत किंवा बांधा किंवा या सर्व गोष्टी, तर याच्यासाठी खुराक आणि व्यायामाचं काही नियोजन असतं? याचं खुराक शेंगदाणा पेंड, गहू, मका आणि सोयाबीन हा खुराक असतो. एकच टाइम खुराक देतो, 2 टाइम देत नाही. आणि आमची वैरणीमध्ये ओली मका कायम असते, 12 महिने चालू असते ओली मका. आणि व्यायाम म्हणलं तर पोहणी आणि बैलगाडीला झुपून चालवणे. तुम्ही आता मक्याचा उल्लेख केला इथं थोडंसं. आता बरेचशा प्रेक्षकांचं म्हणणं असतं की तुमच्या वळू मालकांच्या दावणीला बैल खूप तयार असतात किंवा ते पाहण्या म्हणजे मग बाकीच्या लोकांकडे तयार होण्यासाठी त्यांनी मका कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे का? मका कंटिन्यू ठेवणं, मका शिवाय बैलांना हेच नाही, मका पाहिजेच. पण नुसतं वैरण पण चांगले असून ना त्याला व्यायाम पण दिला पाहिजे तेवढासा. तर मंडळी, अशा पद्धतीने आपण स्वप्नील फडतरे यांच्या दावणीचे हे 3 वळू एक खोंड पाहिला आणि स्वप्नील यांचा खुराक बैलांचा कसा असतो, व्यायाम काय काय असतो ही माहिती दिली. स्वप्नील, तुमची दिवसभराची एवढी 4 बैल आहेत दावणीला, मग दिवस सकाळ कधी सुरुवात होते की दिवसभराचा दिनक्रम कसा असतो? सकाळी बैल 6 वाजता आम्ही शेडमधून बाहेर काढतो. 6 वाजता काढून एकदा खायला म्हणजे 10-11 वाजता पाणी पाजतो. पाणी पाजायच्या अगोदर 3 वेळा वैरण टाकतो. पाणी पाजून एकदा 12ला वैरण टाकली, नंतर 4ला चालू करतो वैरण. 4ला एकदा टाकायचे आणि 4:30ला एकदा वैरण टाकायचे. परत पाणी पाजून आत बांधायचे. आणि खुराकाचा टायमिंग आमचा 8 वाजता संध्याकाळी 8-8:30ला खुराक देतो आणि नंतर एकदा वैरण घालतो. आपल्याकडे स्वप्नील गायी किती लांबून आपल्याकडे येत असतात फडतरवाडीमध्ये? गायी तसे 150 ते 250 किलोमीटर पासून आपल्याकडे गायी येतात. पुणे भागातून गायी येतात, इकडे मसवड पासून गायी येतात. ह्या भागाला गेलं तर कराड भाग पाटण तालुक्यापासून येतात आणि पश्चिमेला अगदी कुडाळपासून गायी येतात, कनेर धरणापासून. ओके स्वप्नील, आता गायी आता येतात म्हणण्यापेक्षा आता 24 तासाला कधी रात्री मध्यरात्री पण गायी येत असतात, मग त्यावेळेस पण आपण उठायचं त्यांना म्हणजे त्यांचे फोन उचलून त्यांना करत असतो? हा, सहकार्य करत असतो. किती पण म्हणजे ज्याच्या त्याच्या वेळेनुसार, एखाद्याला टायमिंग नसलं काय नसलं मला फोन करतात अगोदर, गाय घेऊन येणार आहे. कधी पण निम्म्या रात्री 12:30-1ला कधी पण या, इथं सहकार्य केलं जातं. तसं काय नाही. आणि लांबून येणाऱ्या गायांसाठी मुक्कामाची पण व्यवस्था आहे, जेवण खाण्याची व्यवस्था आहे गाय मालकांची.
काही अडचण नाही, कधी आलं तरी चालते. खूप खूप धन्यवाद स्वप्नील. तर मंडळी, अशा प्रकारे आपण जातीवंत वळू स्वप्नील यांच्या दावणीला सांभाळले जातात त्याबद्दल माहिती पाहिली. आणि आवर्जून तुमच्या दावणीच्या गाई जवळपास 3 वळू सध्या उपलब्ध आहे. काही दिवसामध्ये दुसरा खोंड आहे तो देखील चालू होईल. आणि पुसेगावच्या बाजारासंदर्भात ही अधिक माहिती पाहिली. मंडळी, खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.